नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, कसे आहात? छान आहात ना? लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित आमची प्रशाला आहे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल सांगली. मी सहाय्यक शिक्षिका सौ बुवा बेबी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता आधुनिक युगामध्ये वावरत आहोत. पण आधी मानव जो होता तो गुहेमध्ये राहायचा. हे आपण परिसर अभ्यास भाग 2 मधून इयत्ता 5वी पासून शिकलेलो आहोत. गुहा, तंबू, झोपडी ते घर असा हा मानवाचा प्रवास आहे. आणि आता आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्यांमध्ये राहत आहोत. तो काळ आणि आत्ताचा काळ हे आपल्याला इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ क्रमांक 10 मानवी वस्ती या पाठामध्ये शिकायचं आहे, अभ्यास करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 10 मानवी वस्ती हे प्रकरण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या प्रकरणाला. आपल्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 62 व पान नंबर 63 वर काही आकृत्या व चित्रे दिलेली आहेत. त्याचे आपण बारकाईने निरीक्षण करू शकतो. या ठिकाणी आपल्याला मानवी वस्ती दिसून येतात. मानवी वस्ती ज्या ठिकाणी भरपूर पाणी, सुसह्य हवामान व सुपीक जमीन इत्यादी गोष्टी अनुकूल असतात त्याच ठिकाणी मानवी वस्ती असते. वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजेच आदिवासी पाडा होय. शेतकरी कुटुंबे आपल्या व्यवसायाच्या सोयीच्या दृष्टीने आपल्या शेतामध्ये घरे बांधून राहतात. यालाच वस्ती असे म्हणतात. पुढे कालांतराने वस्तीचा विस्तार झाला म्हणून त्यांना वाडी असे म्हणत होते. ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत असतात. उदाहरणार्थ शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी, अशा वस्तीला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. वस्तीमुळे मानवाला स्थैर्य निर्माण झाले. ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे. ग्रामीण वस्तीचा विकास व वाढीतूनच नागरी वस्ती निर्माण होत गेल्या. ग्रामीण वस्त्या संस्कृतीचे जतन करतात. ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे. नागरी वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात. ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट आधुनिकता व विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे होत असतो. आता आपण या मानवी वस्त्यांचे प्रकार पाहूया. पहिली वस्ती आहे विखुरलेली. या वस्तीत घरे दूर दूर असतात व संख्या कमी असते. आकृती 10.5 आपण बघू शकतो. या विखुरलेली वस्तीची वैशिष्ट्ये आहेत. 1. या वस्त्यांची लोकसंख्या मर्यादित असते. 2. यातील अंतर स्पष्टपणे पाहायला मिळते. 3. या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी उपलब्ध नसतात. 4. या वस्त्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी मध्यवर्ती खेड्यावर अवलंबून असतात. दुसरा प्रकार आहे केंद्रित वस्ती. आकृती 10.6 आपण पाहू शकतो. या वस्तीची वैशिष्ट्ये आहेत. 1. या वस्तीमधील घरे जवळजवळ असतात. 2. या वस्तीमध्ये सामाजिक सेवा उपलब्ध असतात. 3. या वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश व विचार प्रणालीचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे अशा वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. तिसरा प्रकार आहे रेषाकृती वस्ती. आकृती 10.7 आपण पाहू शकतो. या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. या वस्तीची वैशिष्ट्ये आहेत. 1. या वस्तीमधील घरे एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात. 2. रस्ते एकमेकांना समांतर असतात. 3. घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात. 4. भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते.
अशा प्रकारे आज आपण मानवी वस्ती व वस्त्यांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. या ठिकाणी मानवी वस्ती हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.